अशोका एज्युकेशन फाउंडेशन सतत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट अशी उंच भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठ मुंबई यांच्या गुणवत्ता यादीत नाशिकच्या शिक्षण क्षेत्राला अभिमान वाटेल असा नावलौकिक अशोकाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. अशोका बिझनेस स्कूलच्या मुझेन कोकणीने MBA अभ्यासक्रम तब्बल 6 सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले. कुमारी मयुरी शिरसाटने BEd अभ्यासक्रमात गोल्ड मेडलसह अव्वल स्थान पटकावले. तर कुमारी रिद्धी कलंत्रीने सावित्री फुले पुणे विद्यापीठाने तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदक जाहीर केले आहे. या अव्वल अशा बरोबरच BBA अभ्यासक्रमात शेख अल्मास, शेख अलिजा, ओम शहा, निधी अग्रवाल, कोकणी अमन, शिनू अनुषा, भटिया प्रतीक्षा, श्रेयस ओछानी, साहू सुभस्मिता, शेजवळ संस्कृती, बडक स्नेहा या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक घेऊन सुवर्ण पदके कमावले. अशोकातील उत्कृष्ट अशांच्या इतिहासाची परंपरा कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. अशोकाच्या विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीने मुंबईसह पुण्याच्या टॉपर्सची दीर्घकाळ चाललेली परंपरा खंडित केली आहे. अशोका फाउंडेशन व कुटुंबियांमुळेच हे यश संपादन केल्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. एंड मेन रीज़न यही था कि मैंने अशोका में एडमिशन लिया था. जब मैं BBA में थी तो मुझे तब भी गोल्ड मेडल था. तो काफ़ी लोगों ने बताया कि तू बाहर क्यों नहीं जाती पढ़ाई करने के लिए, बिकॉज मुंबई और पुणे में अपॉर्चुनिटीज़ है. बट कुछ सिचुएशन की वजह से मुझे अशोका बिजनेस स्कूल में एडमिशन लेना था, नासिक में ही लेना था. और फिर मुझे खुद को प्रूव करना था कि मुंबई और पुणे के स्टूडेंट्स भी मेरे साथ कॉम्पिटिशन में थे. सेम एग्जाम सब कुछ ही सेम था. और उसमें मुझे खुद को प्रूव करना था कि बीइंग फ्रॉम नासिक, जिसे छोटा टाउन कंपेयर टू मुंबई और पुणे माना जाता है, उसमें भी मुझे ही 6 मेडल्स मिले, किसी को नहीं मिले. तो ये एक बहुत बड़ी बात है. इसमें अशोका का बहुत बड़ा हाथ है, बिकॉज अशोका ऑलवेज लाइक फोकसेस ऑन होलिस्टिक डेवलपमेंट ऑफ द स्टूडेंट. मैंने सिर्फ पढ़ाई तक मुझे खुद को नहीं लाइक रिस्ट्रिक्ट किया. मुझे हमेशा से प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन्स का बहुत शौक था, उसमें भी मुझे प्राइज़ मिला था. ये सब अपॉर्चुनिटी अशोका ने दी थी. मैंने हार्वर्ड बिजनेस स्कूल का मैनेजमेंट एसेंशियल्स कोर्स किया है और अभी मैं कैनेडियन फर्म में लाइक फ्लेक्सिबल जॉब है जो कर रही हूँ, वर्क फ्रॉम होम है, बिकॉज मुझे मेरा एक विला का भी हैंडल करना है. एंटरप्रेन्योरशिप भी मुझे इंटरेस्ट है. तो उसमें जब मैंने हार्वर्ड बिजनेस स्कूल का कोर्स किया, उसका काफ़ी लाइक उन्होंने बहुत रिकग्नाइज किया और अप्रिशिएट किया. ये सारे अपॉर्चुनिटीज़ मुझे अशोका से मिली हैं और अशोका एक मेरे लिए फैमिली बन चुकी है, बिकॉज द टीचर्स बहुत सपोर्टिव है. दे लाइक जस्ट अ कॉल अवे. कुछ भी मुझे इशू हो, आई जस्ट गिव देम अ कॉल एंड दे आर ऑलवेज रेडी टू हेल्प. सो आई वुड लाइक टू थैंक अशोका बिजनेस स्कूल एंड ऑब्वियसली माई पेरेंट्स, जिन्होंने मुझे काफ़ी सपोर्ट किया. हेलो. सो स्टार्टिंग फ्रॉम द स्टार्ट, जब कोविड था एंड कोविड के बाद कॉलेज चालू हुआ, ऑनेस्टली इट वाज वेरी डिफिकल्ट टू inculcate that discipline back in myself, but and I thought it will be very difficult, but I am very thankful to ACTCS, क्योंकि जब कॉलेज चालू हुआ सब लोग बहुत ऐसे चिल लेजी मूड में थे कि अभी कैसे क्या करना है आगे, कुछ पता नहीं था, लॉकडाउन था. तो अशोका ने बहुत सारी चीज़ें ऑर्गेनाइज की हमारे लिए, जिससे हम हमारे कंफर्ट जोन से बाहर आए. जैसे आई वॉज अ पार्ट ऑफ एलिट क्लब, आई वॉज अ पार्ट ऑफ सुपर 15, जिसकी वजह से मुझे एक अपॉर्चुनिटी मिली कि मैं उस मेरे शेल से बाहर निकलूँ एंड न्यू अपॉर्चुनिटीज़ एक्सप्लोर करूँ, जो मुझे बहुत हेल्प करेगी कि मुझे एग्जैक्टली फ्यूचर में करना क्या है. सो येस, दैट वे. एंड देन हमारे बैच ने क्लब स्टार्ट किए अशोका में, जैसे मार्केटिंग क्लब होता है, फाइनेंस क्लब होता है, जिसके थ्रू हम लोगों ने इवेंट्स ऑर्गेनाइज किए. एंड देन मुझे कम्युनिकेशन एंकरिंग में बहुत इंटरेस्ट था, तो मुझे इवेंट्स ऑर्गेनाइजिंग का एक प्लेटफॉर्म दिया वेयर वी कुड ऑर्गेनाइज सेवरल इवेंट्स. सो येस. BA, that time my daughter was just 1 month old. Many time I called my principal ma'am. I told I want to cancel my admission, but उन्होंने बोला कि you can do it. उनके सपोर्ट एंड गाइडेंस की वजह से आई एम हियर एंड वॉट एवर आई गॉट बिकॉज ऑफ देयर गाइडेंस. टॉप किया मार्केटिंग में, फर्स्ट आना बहुत बड़ी खुशी थी. अशोका ने बहुत हेल्प किया लाइक इन एवरी फील्ड. जैसे कि लॉकडाउन था 2 साल, मतलब ऑलमोस्ट 2.5 साल तो लॉकडाउन में ही गया, ना कोई कांटेक्ट था या कुछ, पर फैकल्टीज़ ने कांटेक्ट नहीं छोड़ा. हर इसमें हम लोग ने हेल्प की. जैसे कि एलिट क्लब था और मेंटरशिप्स थी, तो उसमें सब हेल्प किया. जैसे कि बताया, जिधर अटक रहे थे, कुछ आ नहीं रहा था, उसके वजह से ही टॉप कर पाए. थैंक यू. और मैं 2020-22 बैच में मैंने यूनिवर्सिटी टॉप किया था. एंड अशोका फैमिली इज़ वेरी सपोर्टिव.
whenever we need the help of our mentors, our principal or other teacher, they are always ready to help us. My mentor is Sarita Verma ma'am, and she was always there with me whenever I need her help. So I am very thankful to Ashoka. And when I got felicitated in SNDT University, after that they called me in college also. Then Telrande sir, Shukla sir, Gujarati sir, then Ashok Kataria sir also felicitate me with flowers and the appreciation letter. So I am very grateful and thankful to Ashoka family. अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉक्टर नरेंद्र तेलरांदे, ACBCS चे प्राचार्य डॉक्टर PA घोष, AVS चे प्रभारी संचालक डॉक्टर सरिता ढवळे, AICSR च्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर सरिता वर्मा, ACE च्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर आशा ठोके, ACBCS च्या उपप्राचार्य डॉक्टर हर्षा पाटील यांच्यासह संपूर्ण अशोका एज्युकेशन फाउंडेशन टीमने या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अशोकामध्ये नोकरी शोधणारे नाही तर नोकरी देणारे विद्यार्थी घडवून सक्षम वेगवान उद्योजक जागतिक दर्जाचे नागरिक घडवण्याचा आमचा संकल्प असल्याचं अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला यांनी सांगितले. गेले 5-6 वर्ष झाले कन्सिस्टंटली पुणे युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर येणं, टॉप 10 मध्ये येणं आणि ती रँक कंटिन्यू कन्सिस्टंट ठेवणं ही आपली एक अशोकाची एक लिगसी झालेली आहे. पण त्याच्या पुढची गोष्ट यावेळेला जास्त आनंदाची अशी आहे की यावेळेला आमच्या अशोकाच्या मुझेन कोकणी या विद्यार्थिनीने 6 गोल्ड मेडल जी पुण्याची असतात 6च्या 6 नाशिकमध्ये ओढून आणली आहे. अपार्ट फ्रॉम दॅट अशोकाच्या BBA कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पण गोल्ड मेडल मिळवलं, शंकर दयाल शर्मा. इन ॲडिशन टू दॅट अशोकाच्या BEd कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सुद्धा गोल्ड मेडल मिळवलं. त्यामुळे एक असा सुवर्णकांचन योग जसं म्हणतो ना आपण, तसा योग आहे की सगळे व्हर्टिकल्स अशोकाचे हे गोल्ड मेडलिस्ट नाशिकमध्ये आणतायत आणि पुणे युनिव्हर्सिटीचा संपूर्ण तो सन्मान नाशिकला देत आहेत आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आणि याच्या मागे तुम्ही जर म्हणाल की अशोका वेगळं काय करतं किंवा अशोकाच्या या सगळ्या याच्या मागे अशोकाची कुठली अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे अशोकाला हे मिळतं, तर त्याच्यात 2 पर्स्पेक्टिव्ह मी सांगेल की एक आमची व्हिजन आमच्या चेअरमन सर अशोक कटारे यांनी दिलेली की आपल्याला नीड बेस्ड एज्युकेशन द्यायचं आहे. सोसायटीला जी गरज आहे त्या गरजेनुसार आपल्याला विद्यार्थी घडवायचे. त्यामुळे इंडस्ट्री आणि एज्युकेशन सिस्टीम याच्यामध्ये जर गॅप असेल तर तुम्हाला सक्सेस कधीच मिळणार नाही आणि तो सक्सेस जरी मिळाला तरी ती मुलं पुढे सक्सेसफुल होणार नाहीत. आमचा भार याच्यावर नाहीये की आम्हाला दरवर्षी रँकर्स काढायचे. रँकर हे बाय प्रॉडक्ट आहे, ते आपोआप येतात. आमचा उद्देश हा आहे की त्या मुलांना त्यांची कॉम्पिटंट बनवायचं, त्यांची कॉम्पिटन्सी डेव्हलप करायची, त्यांना कॉम्पिटिशनमध्ये ढकलायचा हा नाही उद्देश. आणि त्यांना जर कॉम्पिटंट बनवण्यात आमच्यासाठी मग आमच्याकडे मेंटॉरशिप प्रोग्राम होतात, एलिट क्लब आहे, इंडस्ट्री टायअप्स आहेत, इंडस्ट्री बरोबरच्या इंटरॅक्शन म्हणजे वर्षभरात तुम्ही म्हणाल तर ऑलमोस्ट 30 ते 40 वेगवेगळ्या टॉप ब्रॅट लोकांच्या बरोबर यांचे इंटरॅक्शन आणि सेमिनार्स होतात. आणि ही सर्व मुलं त्याच्यावर नुसतं ते सेमिनार अटेंड करणं हा उद्देश नसतो, तर त्याच्यावर त्यांनी काय घेतलं त्यांचं रिफ्लेक्शन हे आमच्यासाठी महत्वाचं असतं. आणि त्याच्यातून त्यांचं जे अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं ते परमनंट असतं, ते कायम राहतं. तर त्याच्यासाठी अशोका कायम प्रयत्न करतं, त्यांना मोटिवेट करतं. ज्या विद्यार्थी गरजू आहेत, ज्यांच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, त्यांना सुद्धा आपण सपोर्ट देतो सो दॅट दे विल बी एबल टू कॉन्कर दीज लॉरेल्स. अशोकाचा ही विजन अजून मी एवढंच म्हणेल की आम्ही 20% अचीव्ह केलेलं आहे, अजून 80% जायचंय. न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आता आलेली आहे तिच्यात खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत, पण अशोकाने हे ट्रान्सफॉर्मेशन मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की इन्सेप्शन पासून ही विजन ठेवूनच आम्ही काम केलंय. त्यामुळे आम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा नवीन किंवा वेगळं वाटत नाहीये. भरपूर पुढे चेंजेस होणार आहेत, डायनॅमिझम येतोय आणि त्या डायनॅमिझम मध्ये टिकून राहणं आणि उत्तम शिक्षण नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणं हा अशोकाचा उद्देश आहे. अशोकामध्ये भारतीय संस्कृतीची परंपरा जपत सर्वांगीण दृष्टिकोनासह उच्च व्यावसायिक प्रशिक्षणातून एक जबाबदार व जागतिक दर्जाचा नागरिक घडवण्यासाठी अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया यांची प्रेरणा शैक्षणिक तत्वज्ञान उत्कृष्टतेच्या शोधातील मार्गदर्शक शक्ती आहे. अशोकाचे प्रभावी आदर्श असे सर्व शिक्षक तसेच अशोकातील अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या कामगिरीची प्रेरणा देतात. यातूनच असे यशस्वी विद्यार्थी घडतात. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.